स्टेशनरी मावली. तर याच्यावरूनच कळालं असेल की आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरला. काय झालं त्याला हसू येते बोल. परी प्रिन्सी आणि स्वातीला पण रस्त्यातनं घेणार आहे. ते आले असतील कुठेतरी मध्ये काय माहिती. त्यांना दरवर्षी जातात रे ते. येऊ नका म्हणून सांगितलं गाडीवर. हां हां सिद्धनाथपर्यंत. सिद्धनाथ कुठं हायस्कूल. हां हायस्कूल. मी म्हटलं सिद्धनाथ मंदिरापर्यंत. मी म्हटलं तिकडं कशाला जातो आपण. ओके बघू आली तर रस्ता ठीक आहे ना तर घरी जाऊन घेऊया. हे बघा जनता आलेली आहे वारकरी. हां इकडून बसू दे की त्यांना. तू बस तिकडे. जा रुतणारी हाडं घेऊन. हिचा ड्रेस तिथंच राहिला होता घरी आपल्या. कशाला ते चमकेच. बरं झालं ना आता घालून तिच्या लक्षात कुठं आहे. चलो तू मावशीच्या आईच्या पाया बसल्या बरोबर. मध्ये बसू दे ना थोडं दोघांच्या. तू पाय इकडे घेतात. नाही पण मांडी पंढरीनाथ महाराज की जय जय. बस 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 बस. ए इकडे बसले पाय घे की इकडे. नाही मी घेतलाय दोघांच्या मध्ये बसू दे म्हणते तर एवढं पण ते काय. हे तर खाली बसायला मांडीवर राहू दे ग. खालीच म्हणते. तुम्ही मांडीवर घेऊन बसला. घरी पातळ झाले हाईट वाढलेली दिसते बरीच. घेऊन जायचंय त्याला. आधीच आपल्याला जागा नाही. कधीच ओरडत नाही. आज ओरड. गोंदवलेकर महाराजांची. त्यांना जॉईन व्हायचं ना परत आपण. पण किती लोक. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. येतात घ्या दाजी गाड्या. आणि आम्ही अशा पद्धतीने कोणी काय बोलू नका. आक्षेपार्ह तर अजिबात बोलू नका. कारण आम्ही आता पंढरपूर मध्ये पोहोचलेलो आहोत. नो कमेंट. पत्रकार बंधू भगिनी. गाडी चाललंय. मुख्यमंत्री चाललेत बघा ना. कुठे आहे. ओ माय गॉड. तुझे देवा भाऊ बघ. ओ माय गॉड. अरे हेलिकॉप्टर आहे पण त्यांची पूर्ण ही नाही ना. त्यांचा ताफा नाही ना. त्यांच्या गाड्या असतात. हो देवेंद्र फडणवीस आलेले. येस सर. बापरे देवेंद्र फडणवीस मला जर बघायला भेटलं तर मी तर मरून जायला. मला देवेंद्र फडणवीस एकदा मग काही तर कोण इम्पॉर्टंट आहे. पंढरपूर रेल्वे काढणार प्रॉमिस केलं मला आठवत. कोणी देवेंद्र फडणवीस मला आठवतंय. त्यांना यायला वेळ लागला. कोणाला यायला वेळ लागणार. फडणवीस अजून कसे काय पंढरपूर. मला मी म्हटलं गेलेत ते दुसरं कोणतं आलं. यानंतर आम्ही गेलो ओंकार आणि निकिताच्या बाळाला भेटायला. जो की माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. त्याचं हे छोटंसं पिल्लू आहे. मला किती वाटते. काय नसतं रे एवढं काय. तुम्हाला एक्सपिरियन्स त्याला नको बाळ नको. आम्ही निघालेलो आहे आता वारी.
पुढं ती दीदी आहे, दीदी ओळखायला पण येत नाही ह्याच्यात. आणि आम्ही तिघीजण चाललोय. माझ्या माहेरच्या घरापासून पांडुरंगाचं मंदिर हे साधारण 4-5 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळं ओंकार अर्ध्या रस्त्यापर्यंत जिथंपर्यंत गाडी जाऊ शकते टू व्हीलर तिथंपर्यंत ओंकार सोडायला आला. आणि सरांनी पण पार्किंग या चौकामध्येच केलं होतं गाडीचं. डिव्हिजन आहे. तर आता आम्ही चौफाळ्यात गोपाळकृष्ण मंदिराच्या तिथे आलो होतो. आणि पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत जाणं तर शक्य नव्हतं, कारण खूप जास्त गर्दी होती. आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही इथंच गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊन कळसाचं दर्शन घेऊ. कारण अशी मान्यता आहे की आज पांडुरंग हा कळसावरती उभा असतात. कारण ते त्यांना असं असतं की सगळे 20 ते 25 लाख लोक आज मंदिरात माझं दर्शन घेऊ शकत नाही, तर प्रत्येकाला पाहण्यासाठी ते कळसावर उभे असतात. म्हणून कळसाच्या दर्शनाचं आज एक विशेष महत्त्व आहे. तर आम्ही कळसाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही परत फिरलो आहे. फोटो व्हिडिओ काढतो. तर अशी आम्ही ही पंढरीची वारी पाहत जवळजवळ 2-2.5 किलोमीटर परत चालत आणि तिथून मग नंतर आम्ही करणार होतो रिक्षा. बघूया आता कुठंपर्यंत आम्हाला चालावं लागतं आणि रिक्षा भेटते ते. आम्ही दोघं पुढं चालत होतो आणि परी, प्रिन्सी, स्वाती, सर आणि निरंजन हे आमच्या मागं चालत येत होते. वारकऱ्यांमध्ये जो उल्हास दिसत होता, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता, इतक्या दिवसांनी ते पायी चालत आलेले आणि त्यांची जी प्रतीक्षा होती ती आज संपलेली होती. विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते परतीच्या मार्गाला लागले होते. तरी देखील त्यांचा म्हणजे उत्साह थोडा देखील कमी झालेला नव्हता. आणि असं वाटत होतं की अरे आता हे तर कंटाळले असतील वगैरे, पण कुठेही तसं चिन्ह दिसत नव्हतं. नाही ना, हे बघ कशी पळते. तुम्ही सांगा, ही ऊर्जा दुसरीकडे कुठे आपण पाहू शकतो का? देवाच्या अस्तित्वाची सगळ्यात मोठी निशाणी हीच नाही का?
तर इथं आम्ही थांबलो होतो. रस्त्यात काही वारकरी विसावलेले दिसले आणि माझं एक असं होतं की जर विठ्ठलापर्यंत आपला प्रसाद पोहोचवायचा असेल तर वारकऱ्यांपर्यंत पोहोचला म्हणजे विठू माऊलीपर्यंत पोहोचला. तर मी घरून येतानाच खिचडी बनवून आणलेली होती, केळी घरातलीच आणलेली होती आणि इथं वारकऱ्यांना मला असं वाटतं की आपण देऊ म्हणजे आपला जो प्रसाद आहे ती भावना विठ्ठलापर्यंत पोहोचवण्याचं खूप चांगलं साधन किंवा याहून मोठं साधन असू शकत नाही. आणि एवढं करून माझी आजची वारी, माझ्या कुटुंबाची ही वारी इथंच संपली. रामकृष्ण हरी.